तीन षटकांचा सामना, महत्वपूर्ण ही लढत आई जन्नाई देवी चषक 2025 च्या पहिल्या दिवसातील हे पर्व आपण पाहतोय। महत्वपूर्ण आहे सामना। एका बाजूला वैभव 11 वरपेवाडी तर दुसऱ्या बाजूला श्री गणेश नागवंटेक, एका बाजूला आधार प्रकाश असेल तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल गणेश रमेश। हे महत्वाचे खेळाडू काय घडेल या मॅच मध्ये, कारण की टफेस्ट रायव्हलरी आज मात्र आपल्याला पाहायला मिळेल। एका बाजूला वरपेवाडी तर दुसऱ्या बाजूला नागवंटेक, एका बाजूला गणेश तर दुसऱ्या बाजूला प्रकाश, एका बाजूला रमेश तर दुसऱ्या बाजूला आधार। काय घडेल या मॅच दरम्यान, कारण की तीन षटकांचा सामना आणि या तीन षटकांमध्ये सामन्याला होताना पाहायला मिळेल सुरुवात। एका बाजूला गणेश की आपल्याला पाहायला मिळतोय मागील दोन मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूला पुरस्कृत करण्यात आले पाहायला गेलं तर जो महत्वाचा खेळाडू ज्या खेळाडूवरती विश्वास असेल नागवंटेक संघाला आणि 18 बॉल मध्ये 50 पेक्षा जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न कर्णधाराने सांगितले या मॅच मध्ये देखील करेल। पहिलाच बॉल लेग स्टंप सोडून जाणारा पाहायला मिळतो डाऊन टू लेग, पूर्णपणे बाहेरचा चेंडू। अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये बदल होतोय, स्कोर बोर्ड जाऊन पोहोचेल 1 या आकड्यावरती। येस, मॅच महत्वपूर्ण सामना सुरू आहे, आपण बाहेर व्हायचंय विनंती असेल। यावेळेस फक्त चेंडूला दिशा दाखवली जाते लॉंग ऑफ रिझन मध्ये। यावेळेस पाहिलं मिड ऑफ रिझन मध्ये कोणतंही चुकीचं क्षेत्ररक्षण होताना पाहिलं मिळत नाही। डॉट बॉलने सुरुवात होताना पाहिलं मिळते, पहिला अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू होता, त्यानंतर मात्र चांगली लाईन शोधली। कंट्रोल मध्ये आपण हा सामना पाहतोय, कोणता संघ या मॅच मला घेऊन जाईल हे देखील पाहणं महत्वाचं आहे। जन्नाई देवी चषक यावेळेस पाडव्या बॅटने गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो। क्षेत्ररक्षक पूर्णपणे मिड विकेट रिजन मध्ये होता, स्क्वेअर लेग रिजन कव्हर केलं जातंय। पहिला चौकार नागवंटेक या संघाकडून येताना पाहायला मिळते, गणेश शेळकेच्या बॅट मधून पहिला धमाका। तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय, कमबॅक महत्वाचा आहे, गणेश शेळकेला बाद करणं गरजेचं आहे। यावेळेस पहा चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कोणताही नसेल, फक्त बॉट पाहिली जाईल। 4चा पाडा पाठ करून आलाय। सुरुवात मात्र दमदार होताना पाहायला मिळते, धमाकेदार खेळी यावेळी होताना पाहायला मिळते, पूर्णपणे कलात्मक रचनात्मक फटक्यांची खेळी। यावेळेस मात्र 400चा स्ट्राइक रेट मागील 2 बॉलवरती। धावसंख्येमध्ये बदल होतोय 3 चेंडूच्या समाप्तीनंतर, धावसंख्या 9, वैयक्तिक 3 चेंडू 8 वरती खेळतोय गणेश। गणेशला थांबवणं खूप महत्वपूर्ण असेल, प्रकाश वरती जबाबदारी। यावेळेस पहा फर्स्ट स्लिप यावेळेस असते तर कुठेतरी चान्स क्रिएट झाला असता, परंतु जोपर्यंत गणेश के या खेळपट्टीवरती उभा आहे तोपर्यंत ही मॅच आणि ही धावसंख्या उंचावतानाच पाहायला मिळेल। प्रकाशला काहीतरी प्लॅन करावा लागेल, वीकनेस शोधावी लागेल गणेश शेळके या खेळाडूची। पुढे ठेवण्याचा प्रयत्न यावेळेस, परंतु अशंकी क्षेत्रात जातो की काय। यावेळेस मात्र एक सिंगल येताना पाहायला मिळते, धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती। 11 ही धावसंख्या धावफलकावरती लागताना पाहायला मिळेल। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहिलं तो विद विकेट स्टेप आउट झाला। यावेळेस गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होणार नाही, फेकी रितेश करतो, फेकी करेपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते। 1 बाउन्स चेंडू
कलेक्ट केला गेला आणि धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू खूप महत्वाचा आहे मॅच मध्ये. पहिल्या षटकाचा शेवट 2 चौकाराच्या मदतीने गणेश शेळकेची बॅट आज मात्र चांगली स्विंग होते. धावसंख्या 12 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज येताना पाहायला मिळतोय सुजय, ज्याने मात्र मागील मॅच मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. तशीच गोलंदाजी या मॅच मध्ये देखील करावी लागेल. क्षेत्ररक्षण आता मात्र खुलं होताना पाहायला मिळतंय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. काव कॉर्नर मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक, बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. यावेळेस आपल्या बॅटने पूर्णपणे पहा गोसंख्य क्षेत्रात कुठेतरी गोलंदाजी करणारा संघाकडून निसर्गाची साथ पाहायला मिळते. एकच धाव या बॉलवरती मिळते. पूर्णपणे टर्न होताना पाहायला मिळाला खेळाडू, परंतु जर या फलंदाजाला बाद केला नाही तर पूर्णपणे मॅच टर्न होईल. कारण की आतापर्यंत पाहायला गेलं तर या खेळाडूने संपूर्ण बॅटिंग करत असताना धावांचा पाऊस पाडलाय, धावेंचा वर्षाव केलाय. यावेळेस आडव्या बॅटने थोडासा मागे राहणं महत्वाचं आहे. यावेळेस कॅच ड्रॉप झाले. थोडस मिस अंडरस्टँडिंग, मेजरमेंट कुठेतरी चुकताना पाहिलं होतं. जजमेंट चुकतं. ही कॅच सोडले की मॅच सोडले. कॅचेस ड्रॉप द मॅचेस हे इक्वेशन महत्वाचं आहे. कॅच सोडा मॅच सोडा. कॅचेस विन द मॅचेस. कॅच पकडले असते तर मॅच पकडली गेली असते. गणेश शेळकेची कॅच ड्रॉप म्हणजे मॅच ड्रॉप होण्यासारखं समीकरण. पुन्हा एकदा काय संधी निर्माण केली होती सागरने केलेली चुकी. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन वरून खेळलेला हा फटका. यावेळेस पहा बॅकवर्ड पॉइंट रिजनचा क्षेत्ररक्षक धावतो. यावेळेस मात्र पहा एकच धाव असेल. प्रथमेश चेंडूचा पाठलाग करेल तोपर्यंत गोशांकी क्षेत्रात चेंडू जातो. एक धाव. यावेळेस पहा चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा शोधला जातोय. कंट्रोल संपूर्ण पाहायला मिळतोय. गणेश शेळकेची पाहायला गेलं तर वीकनेस शोधली. आता मात्र फलंदाजाला शांत ठेवण्याचा काम मात्र या चेंडूवरती केलं गेलं. गोलंदाज पुन्हा एकदा आत्मविश्वासाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल. यावेळेस हाफ ट्रॅकर. यावेळेस चुकी होताना पाहायला मिळते. एवढा स्लो बॉल आणि त्याच्यावरती शॉर्ट ऑन पूल इज पॉवरफुल. पूर्णपणे हाफ ट्रॅकरचा चेंडू आणि त्याच्यावरती पाहायला गेलं तर ट्रॅप रचला जरूर गेला, परंतु गणेश शेळकेची बॅट यावेळेस मात्र पूर्णपणे आग लावताना पाहायला मिळते. खेळपट्टीवरती स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. 22 22 धावा. यावेळेस पहा चांगली गोलंदाजी. फलंदाजाला शांत ठेवल्या बॉलवरती, परंतु एक धाव रोखू शकत नाही. षटक समाप्ती. धावसंख्या 23 या आकड्यावरती. शेवटचं महत्वाचं निर्णायक अंतिम षटक. या षटकामध्ये टार्गेट सेट केलं जाईल. आधार आपल्याला पाहायला मिळतो. संघाला आधार देण्याचं काम करेल का? यावेळेस पहा पूर्णपणे लेग स्टंप सोडून जाणारा बॉल, व्हाईट बॉल यावेळेस येताना पाहायला मिळते. अक्षय पहिला बॉल आतापर्यंत फेस करताना पाहायला मिळेल, कारण की 2 षटक पूर्णपणे गणेश शेळकेची बॅटिंग तो एन्जॉय करत होता आणि तिसऱ्या षटकातील पहिला बॉल आता मात्र तो फेस करेल. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक वाट पाहिल. यावेळेस मात्र केव्हा धावसंख्या धावफलकावरती लागेल. पूर्णपणे आतापर्यंत पाहायला गेलं तर फलंदाज गणेश आतापर्यंत मोठे फटके खेळत होता, परंतु त्यानंतर अक्षयने देखील सुरुवात केली आणि ती दमदार सुरुवात आपण पाहतोय यावेळेस षटकाराच्या साह्याने. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय की काय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक वाट पाहतोय,
परंतु बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार येत आहेत. यावेळेस पहा जशी सुरुवात अक्षय पाहायला गेलं तर गणेशने केली होती तशी सुरुवात 2 बॉलवरती 600चा स्ट्राईक रेट आणि त्यानंतर पाहायला गेलं तर 12 धाबा 2 बॉलवरती अक्षयच्या बॅटमधून कमबॅक करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने यावेळेस मात्र बॉल समजला नाही, नाहीतर त्या दिशेने चेंडू होता हा देखील षटकारासाठी होता, परंतु फलंदाजाला समजला नाही. एक धाव येते फक्त. गणेश पाराव चेंडू 22 वरती वैयक्तिक खेळतोय तर दुसऱ्या बाजूला अक्षय 3 बॉल 13 वरती खेळताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 37 या आकड्यावरती 3 बॉलचा खेळ आता मात्र बाकी असेल. फुलटॉस चेंडू ही चुकी झाले आधारने चुकी केले. पूर्णपणे जबाबदारी घेतले. गणेश पूर्णपणे पाहायला गेलं तर आधारवरती तुटून पडलाय आणि पाहायला गेलं तर या खेळपट्टीवरती बाउंड्री आणि यावेळेस मात्र पाहायला गेलं तर 6 धावांचं समीकरण या खेळपट्टीवरती 6चा पाडापाठ. एक कॅच ड्रॉप आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर समीकरण किती बदललं गेलंय. गणेशची कॅच सोडल्यानंतर पाहायला गेलं तर किती षटकार येताना पाहायला मिळालेत, किती धावा अतिरिक्त येताना पाहायला मिळालेत. ही चुकी येणाऱ्या काळामध्ये दुःखी देखील करू शकते. आतापर्यंत 4 चेंडू 21 धावा गोलंदाजांनी खर्च केले. 2 बॉल मध्ये कमबॅक करणं महत्वाचं आहे. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पूर्णपणे आउटसाइड ऑफ अतिरिक्त धाव. पूर्णपणे ट्रॅम लाईनच्या बाहेरचा चेंडू सांगून जातोय अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 45 या आकड्यावरती 45. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक कॅच पकडणं महत्वाचं आहे. एक चेंडू मात्र राहील बाकी, त्यानंतर मात्र नवीन खेळाडू या खेळपट्टीवरती येईल. गणेश बाद होतोय. 28 धावा परंतु आपल्या संघासाठी काम करून खेळपट्टीच्या बाहेर गेलाय. नवीन बॅटर अंकुश येताना पाहायला मिळतोय. जर अंकुश शेवटच्या बॉलवरती चौकार षटकार येतोय तर त्याचा संघ खुश होताना पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला जर आधार विकेट मिळवतो, डॉट बॉल मिळवतो तर धावसंख्या स्थिरावताना पाहायला मिळेल. यावेळेस चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाले. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर चेंडू पकडेपर्यंत 2 धावा कंप्लीट झालेत आणि तिसरीचा प्रयत्न फसला जाईल कारण की फेकी यशस्वीरित्या तिसऱ्या धावेमध्ये होईल. धावसंख्या 47. 48 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. प्रत्येक षटकामध्ये 16 धावांचं समीकरण हवं आहे. 18 चेंडू 48 धावा, 48 धावा 18 चेंडू 12 चौकार 8 षटकार 8 षटकार 12 चौकार आणि पाहायला गेलं तर पहा आई जान्हवी देवी चषक 2025 महापर्व आपण पाहतोय. संपूर्ण आपण ट्रॉफीज पाहिलं गेलं तर म्हणत मॅच घड्याळ, त्यानंतर पाहिलं गेलं तर संपूर्ण ट्रॉफीज आपण पाहिल्या गेल्या. तसंच पाहिलं गेलं तर आपण टॉस का बॉस पाहतोय जिथे मात्र संपूर्ण जनानगर क्रिकेट क्लब बरपवाडी सळवे संघ आपण पाहतोय. तसेच पाहिलं गेलं तर आराध्या ट्रॉफी हाऊसचा बॅनर आपण पाहतोय. प्रत्येक चषक तुम्हाला उपलब्ध होताना पाहायला मिळेल. नक्कीच पंचवटी सोसायटीमध्ये हे शॉप नंबर 37 आपण पाहतोय. घनसोली नवी मुंबईमध्ये सेक्टर 5 आपण तिथे मात्र आराध्या ट्रॉफी हाऊस आपण पाहतोय. नक्कीच तुम्ही देखील भेट द्या. प्रोफायटर अक्षय कदम तसेच अजय कदम. तसेच पाहायला गेलं तर मॅचला होईल सुरुवात. पहिली इनिंग ब्रेक झाली. धावसंख्या 47. दुसऱ्या इनिंगला सुरुवात. 48 धावांचं लक्ष. 18 बॉल 48 12 चौकार 8 षटकार 8 षटकार 12 चौकार. प्रत्येक षटकामध्ये पाहायला गेलं तर 16 धावा इथे येणं महत्वाचं आहे.
पहिलाच बॉल संपूर्ण आत्मसमर्पण केलं गेलं कॅचसाठी अक्कीने, परंतु 2 धावा यावेळेस रोखल्या जाऊ शकत नाही. नो मॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. धावसंख्येचा प्रवास 2 ने पुढे सरकतोय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल दोन्ही आकड्यावरती. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 20 धावा येणं खूप महत्वपूर्ण असेल या मॅच दरम्यान, कारण की जिथे मात्र 48 धावा बनवायच्या आहेत 18 बॉल मध्ये. यावेळेस पाफळी करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे पाहिलं गेलं तर कोणतीही हालचाल पाहायला मिळत नाही, जिथे मात्र डॉट बॉल हा येताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता यावेळेस होताना पाहायला मिळते. यावेळेस पहा खूप लांब लचक, स्ट्रॉंग अँड लॉंग, हाय अँड हँडसम पूर्णपणे येतोय षटकार. अमोलच्या बॅट मधून मूल्यवान 6 धावा, आत्मविश्वास वाढवणाऱ्या मूल्यवान 6 धावा येताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या 3 बॉल वरती 8 धावा येताना पाहायला मिळाल्यात. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. अमोल वरती विश्वास संघाचा वाढला. यावेळेस मात्र पहा गोलंदाजीसाठी रमेश आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना. मिस्टामिक स्ट्रोक, चेंडूच्या खाली सर्कलचा खेळाडू येतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउंड चेंडू फेकी करण्याचा प्रयत्न, एकच धाव या चेंडूवरती थांबवली जाईल. आता मात्र पाहायला गेलं तर आदर्श टॅकिंग एंडला पहिला बॉल फेस करत असताना पाहायला मिळेल. 14 चेंडू 39 धावांचं समीकरण आमच्यापर्यंत MTC लाईव्हच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. चौदा 39 समीकरण या मॅच मध्ये. यावेळेस पहा जेवढा फलंदाज बॅकफुटला जाईल तेवढाच त्याचा संघ देखील बॅकफुटला जाईल. डॉट बॉल येतोय. थोडासा पाहायला गेला तर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूचा खेळ यावेळेस पाहायला मिळतोय. यावेळेस पहा फर्निचर डिस्ट्रॉय, इनिंग ब्रेक, फलंदाज बाहेर निराश मनाने जाताना पाहायला मिळतोय. गोल्डन डकचा शिकार यावेळेस मात्र शून्याच्या खात्यावरती परतीचा प्रवास करताना पाहायला मिळेल. बॅकअप साठी प्रकाशला ठेवला होता. कुठेतरी ही चुकी झाली की काय, कारण की आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 2 चेंडूवरती कोणतीही धावसंख्या येताना पाहायला मिळाली नाही. पहिल्या षटकाचा होतोय शेवट. 9 धावा धावफलकावरती लागले गेलेत. आता मात्र 39 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 39 धावा. पूर्णपणे पाहायला गेलं तर 19.50चा रिक्वायर्ड रन रेट या मॅच मध्ये आणि 10 चौकार 7 षटकार या मॅच मध्ये येताना पाहायला मिळतील का. यावेळेस मिस्टामिक स्ट्रोक पाहायला मिळतोय. पांडुरंग बॉलिंग ट्रॅक वरती येताना पाहायला मिळाला. 2 धावा या चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळेल. अमोल कदमने जर या चेंडूवरती षटकार ठोकला तर दिनेश कदम यांच्या माध्यमातून 201 रुपयांचा कॅश प्राइज असेल. यावेळेस लिडिंग एज पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची बाहेरची कडा यावेळेस येताना पाहायला मिळते. धावसंख्येत बदल होतो. पुन्हा एकदा लेग स्टंप सोडून जाणारा बॉल यावेळेस पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये होणारा बदल. यावेळेस पहा चांगली गोलंदाजी. यावेळेस चांगला टप्पा शोधला जातो.
यावेळेस पाठबळ बॅटने खेळायचा होता, परंतु यावेळेस एक धाव बसेल. एका धाबेवरती समाधान मानलं जाईल. धावसंख्या स्थिर होताना पाहिलं मी ते एका धाबेने. यावेळेस पहा पुढे ठेवण्याचा प्रयत्न होता, प्रकाशला चेंडू समजला नाही. डॉट बॉलने धावसंख्या स्थिर होते. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या पूर्णपणे 14 या आकड्यावरती थांबले. यावेळेस पहा एक धाव कंप्लीट होते डिक्लेअर स्वरूपात. 15 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय सध्याच्या घडीला. 6 चेंडू 33 धावा. फुलटॉस यावेळेस लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. वाईट +1 या 2 धावा. वेगवान चेंडू पाय पकडण्याचा प्रयत्न होता. यॉर्कर यावेळेस मिस्टामी स्ट्रोक. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक प्रकाश आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न यावेळेस थांबवला जाईल. एक धाव यावेळेस येते. प्रकाश आता मात्र चेंडूच्या खाली पाहायला गेलं तर होता आणि त्यानंतर बॅटर देखील प्रकाश आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 17. यावेळेस पहा डॉट बॉल येतोय. 5 षटकारांची आवश्यकता होते या मॅच दरम्यान. संपूर्ण या मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता राहिली. गणेशने मात्र ही मॅच बदलली. गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ द पेस. यावेळेस मात्र धावसंख्येमध्ये बदल. पूर्णपणे पाहिला गेलं तर डगआउट मधून आवाज झालाय. प्रत्येक चेंडू बाहेर मारायचा आहे, परंतु आता थोडासा उशीर झालाय की काय. 3 बॉल बाकी असतील आणि धावसंख्या 24 या आकड्यावरती 3 जरी षटकार ठोकले तरी 42 पर्यंत समीकरण जाऊन पोहोचू शकतं. कुठेतरी एक षटकार कमी पडतो की काय हे देखील पाहणं महत्वाचं आहे. यावेळेस पाडब्या बॅटने फटका घ्यायचा होता, थांबवला गेलाय. चांगला स्टॉप पाहिला मी तो फॉलो थ्रो मध्ये. कोणती धाव यावेळेस येताना पाहायला मिळत नाही. 2 बॉल 25 चं समीकरण. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. यावेळेस थांबला गेलाय. शेवटचा बॉल यावेळेस मात्र पाहायला मिळेल. यावेळेस पहा डॉट बॉलने शेवट होतोय तिसऱ्या फेरीतील लढत. वैभव 11 वरपेवाडी संघाला पराभूत करून श्री गणेश नागवंटेक हा सामना विजेता होतोय तिसऱ्या फेरीतील लढत. आणि पाहायला गेलं तर बक्षीस पात्र फेरीमध्ये या स्पर्धेतील आणि आजच्या दिवसातील पहिला संघ आई जनाई देवी चषक 2025 च्या 5व्या महापर्वातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पाहायला गेलं तर एक संघ एक स्वप्न, वन टीम आपल्याला पाहायला मिळते. वन टीम वन ड्रीम, एक संघ एक स्वप्न घेऊन आलाय. आणि त्यानंतर पाहायला गेलं तर श्री गणेश नागवंटेक संघ पाहायला गेलं तर बक्षीस पात्र फेरीमध्ये टॉप 3 मध्ये जाताना पाहायला मिळालाय. हार्ड लक बॅड लक म्हणावं लागेल. आणि संपूर्ण संघ ओमचा MTC लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केला जातोय पाहायला गेलं तर. आणि या मॅचचा